नाशिकच्या बीडी कामगार नगर परिसरात तिघा अल्पवयीन मुलांच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी आता महत्त्वाची कारवाई झाली आहे। बांधकामाच्या ठिकाणी 10 ते 15 फूट खोल खड्डा खोदून तो बिनधास्तपणे खुला सोडण्यात आला होता। पावसामुळे त्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। साई गरड, साई जाधव, साई उगले वय अनुक्रमे 13 ते 14 वर्ष हे तिघे मित्र पोहण्यासाठी त्या ठिकाणी गेले आणि दुर्दैवानं तिथेच बुडून त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर परिसरात संतापाचा भडका उडाला। नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी मिरची हॉटेलजवळ रास्ता रोको आंदोलन करत बिल्डर आणि ठेकेदारावर कारवाईची मागणी केली। या मागणीनंतर आडगाव पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघांनाही ताब्यात घेतलं। त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती दिली आहे सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांनी। काल रात्री आमच्याकडे एक आडगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर्ड नंबर 223/2025 137(2) म्हणजे जुना IPC नुसार 363 म्हणजे लहान मुलांचं अपहरण, ज्यावेळेला 18 वर्षाखालील मुलांचं जे मिळून येत नसतील तर अपहरणाचा गुन्हा दाखल होतो। त्याप्रमाणे बीडी कामगार नगरमधील 3 मुलं साई उगले, साई जाधव आणि साई गरड यांचा अनुक्रमे वय 13 आणि 14 वर्षाची मुलं आहेत, की काल सकाळी घरातून बाहेर पडले। ते दुपारनंतरही घरी नाही आले, त्यामुळे त्यांच्या आईवडिलांनी बराच आसपासच्या परिसरामध्ये शोध घेतला, तरीही ती मिळून न आल्यामुळे रात्री येऊन त्यांनी आमच्याकडे FIR दाखल केली होती। त्या अनुषंगानं त्यांना संशय होता की तिथे कन्स्ट्रक्शन साईट चालू आहे, तर त्या ठिकाणी बघावं। तर सकाळी जाऊन आमचे कॉन्स्टेबल त्या ठिकाणी बघितलं असता त्या ठिकाणी चप्पल आणि त्या 3 मुलांचे कपडे दिसून आले। त्यानंतर आईवडिलांना तिथे येऊन व्हेरीफाय केले असता ती कपडे त्या मुलांचीच आहे। ज्यावेळेला हे झालं कन्फर्म झालं, त्यानंतर अग्निशामक दलाकडून त्या बॉडी आम्ही सदरच्या साईटवर एक 10-15 फुटाचा खड्डा केलेला आहे। पावसामुळे तिथं खूप पाणी साठलं होतं आणि ही मुलं त्या ठिकाणी पोहायच्या दृष्टीने गेलेली आहेत आणि त्या ठिकाणी ती मयत झालेली आहेत। तर या ठिकाणी ते जी साईट होती ती साईटचे जे काही ओनर आहेत विजय शेखलिया आणि त्यांचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे आकाश गायकवाड, या दोघांना ताब्यात घेतलेला आहे। या दोघांना अरेस्ट करत आहेत आणि कालच्या ह्याच्यामध्येच आम्ही कलम वाढ करत आहोत सदोष मनुष्यवधाचं, म्हणजे पहिलं 304 आताचं 105 हे कलम आम्ही ॲड करून पुढचा तपास करीत आहोत। बीडी कामगार नगरमधले सगळे जे काही यांचे नातेवाईक आहेत यांनी मिरची हॉटेलजवळ आंदोलन केलं होतं, रस्ता रोको केला होतं, की ज्याच्यामध्ये बिल्डरला तात्काळ अटक करून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्याप्रमाणे आम्ही लगेच बिल्डरला तात्काळ अटक केलेली आहे आणि कॉन्ट्रॅक्टरलाही अटक केलेली आहे आणि पुढची कारवाई आमची चालू आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी साहिल बेलसरी, नाशिक।